आज आपण एका धक्कादायक विषयावर बोलणार आहोत। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। ते म्हणतात, महाराष्ट्रात मतदारांची संख्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे। हा चमत्कार कसा झाला? राहुल गांधी काँग्रेसचे नेते यांनी भाजपवर नेहमीच टीका केली आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, पण लोकसभेत त्यांना यश मिळालं। या दोन्ही निवडणुकीमधील फरक पाहून त्यांनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केली आहे। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरली। त्यांनी आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला, ज्याने एकाच व्यक्तीने कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा दावा केला। हा आरोप किती गंभीर आहे याचा विचार करा। निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की विरोधकांनी कोणतीही लिखित तक्रार दिली नाही, पण राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पुरावे मांडून आयोगाला कोंडीत पकडलं आहे। राहुल गांधी म्हणाले, लोकसभेत महाविकास आघाडीला विजय मिळतो, पण 5 महिन्यानंतर विधानसभेत पराभव का होतो? जनतेचा कौल बदलतो की काहीतरी गडबड आहे? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। महाराष्ट्रात 5 वर्षात जितके मतदार वाढले नाहीत ते 5 महिन्यात वाढले। लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत मतदार इतके वाढले की लोकसंख्येपेक्षा त्यांची संख्या जास्त झाली। ही आकडेवारी धक्कादायक आहे आणि संशयाला जागा देते। राहुल गांधी यांनी आयोगावर हल्ला चढवला। त्यांनी डिजिटल डेटा दिला नाही आणि मतदारांचे CCTV फुटेज नष्ट केले। हे सगळं गंभीर आहे। आयोगाने यावर उत्तर द्यायला हवं। हे आरोप खरे असतील तर लोकशाही धोक्यात आहे। तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।